झोप बीत काढू इकडेच आरामात चिलमध्ये. येऊ एक नंबर. गावची हवा गावची हवा गावची हवा. मस्त एन्जॉय चिलमध्ये झोप काढला मस्त आरामात. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं अवजन सुंदर घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर आता सध्या आहे आमचं ॲक्च्युली आवरलं आहे आमचं मगाचपासून, पण आमचा टाईमपास चालू होता जायचं हॉलवरती. दाजी पण सोबतच आहे सध्या. तर डायरेक्ट जाऊयात हॉलवरती किती गर्दी भेटणार आहे आणि तुम्हाला पाहायला भेटेलच. हे ऊन एवढं गरम होतं आहे ना, अक्षरशः काल रात्री आम्हाला झोप पण लागत नव्हती बिकॉज ऑफ हे ऊन एवढं गरम होतं ना काल. म्हणून काय गरमी साधी नाही, नगरची गरमी एकदम. जाऊ द्या, चला आता डायरेक्ट हॉलवरतीच भेटू. चलो चला आता गाडी आता हळूहळू सगळे बसत आहेत, आपण पण बसूयात आणि डायरेक्ट जाऊया डायरेक्ट मंडपामध्ये. चलो. तर मित्रांनो आता मी पोहोचलो लोकेशनवरती, म्हणजे आपल्या मंडपापाशी या साईडला आहे. तुम्हाला जे एंट्रन्स मी दाखवतो सध्या बॅक साईडला आहे, कसं इकडे आपल्याला आपली कार लावायची होती म्हणून. आता चला आपण जाऊन दाखवतो एंट्रन्स कशी आणि काय नाही, आपल्याला डेकोरेशन पण. चलो. तर आमच्या इथं जे आमच्या ताईचं लग्न होतं ते झालं आहे फायनली. तर आम्ही आता जेवायला बसलो मावशर मी. आम्ही जेवण लावून तर लगेच निघणार कुठे तर आमच्या गावाला. हे पळणार त्यांच्या औरंगाबादला. हे बघा गुलाबजाम किती छान झाले आहे. आता तू जेव, मला पण जेवू दे, तुम्ही पण जेवा. तर मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस, कारण की कालचा जो दिवस होता ना तसं लग्नावरनं डायरेक्ट कारमध्ये बसलो, जसं लग्न झालं निघालो. ट्रॅव्हलिंगमध्येच आमचा दिवस गेला आणि जसं इकडे आलो तसं अंधार पडला होता, त्यामुळे तसं काय दाखवू शकलो नसतो. म्हणून विचार केला की पुढच्या दिवशी म्हणजे उद्या दाखवू, म्हणजे आज म्हणून. तर आता पोहोचलो आहे काल रात्रीच. सकाळपासून उठल्यापासून काम चालू होते साफसफाई इकडची, कारण की इकडे कोण जास्त राहत नाही आमचं, म्हणून इथे आमचं आहे ना टाळा उघडून साफसफाई सगळं, त्यामुळं. तर आता तुम्हाला दाखवतो आमचा वाडा. हा आमचा वाडा आहे. बाबा आमचे बसले तिकडे. ही आमची पडी. इकडे चूल असते, आता नाही आहे सध्या तरी, कारण की एवढंच बंद होतं सगळं. आमची कार इकडे पार्क केली. सो इकडनं गेट वन साईडेड. ह्या साईडची भिंत सध्या तरी तोडली आहे, नंतर काम चालू करणार आहोत आम्ही. आमच्या हे 2 घर त्याचं अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे हाफ. तेच अजून तरी अर्धी साफसफाई झाली आहे, अर्धी बाकी आहे, ती करायची आहे. तरी आमचा बंगलो, आमचा वाडा. तर तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो अजून. एक नंबर व्ह्यू येतो इकडनं. हे घरचं सगळं बॅक आहे. एक नंबर व्ह्यू येतो इकडनं. आपली पसंती. तर मित्रांनो आता मी निघालो कुठे जायला, तर रानात. आपल्या घरी पाणी होतं पण तिकडे थोडं नियोजन नाही आहे, मग तिकडे रानात चाललं आंघोळीला. तिकडे सुद्धा घर आहेत, तिकडे जाऊन मस्त फ्रेश वगैरे होणार. आपलं काय साईड बॅग आपलं फेसवॉश आणि चार्जेस वगैरे असतात. आपलं कॅप टावेल घेऊन रेडी आपण निघालो आहे. आमची एक बुड्डी आम आहे, पुढे गेली आहे, तिला फॉलो करत चाललो आहे तिकडे. काय दुकानावर काय माहिती काय घेते, थांबा तिला विचारू. तर ही आमची बुड्डी आम्हा काय घेतलंस तू दुकानात? उडी घेतलेत ना त्या किड्याला. कोणत्या किड्याला? आपल्या अशी किती किडे आहेत तिकडं? 4-5 आहेत. सगळ्या तिकडे एकदम मस्त. सकाळपासून कोणी? वनानी. वा, उचल तरी फोन कोणाचा आलाय? अरे ते वडवर झालाय. बघ फोन उचल. आमच्या बुड्डी आम्हाला फोन उचलता येत नाही नीट.
आलो आलो करते. आता जाऊ गत एवढं ऊन आहे ना कडक, एकदम कडक ऊन आहे. बर झालं तुमचा जीवा आला. बर झालं जीवा आला. काय नाही, आमची बसंती येते मागणं, आम्ही चाललोय पुढे चालत चालत. ही अम्मा आहे मला रस्ता दाखवायला. मस्त टाइमपास. चलो चलते आहे. आम्ही गप्पा मारत मारत जाऊ तिकडं. मस्त तिकडं पाणी आहे. आंघोळीचं नियोजन झालंय. टॉवेल तर घेतलाय. कॅप ऑलवेज आणि साईड बॅग. सगळेजण म्हणतात मला की साईड बॅग का कॅरी करतो बिकॉज ऑफ की ह्याच्यात माझा पॉवर बँक आहे, चार्जर आहे, दोन्ही फोनचे चार्जर आहेत आणि फेसवॉशसुद्धा कॅरी करतो मी त्यात. आणि असं काय एक्स्ट्रा पर्टिक्युलर एअरबड्स असले तर त्यात, म्हणून त्यासाठी मी माझी साईड बॅग मी कॅरी करतो ऑलवेज. आपल्या सवयसुद्धा आहे आणि आवडतं सुद्धा, की कारण की काय होतं की दोन्ही फोन वगैरे ते खिशात ठेवणं की ते पॉसिबल नाही होत ना, म्हणून ते त्याच्यामध्ये कॅरी केलेलं बरं आहे. म्हणून आम्हाला झाला आमचा फोन. आता जाऊ आम्ही डायरेक्ट राहणार. चला. आली बसंती आली मागणं. कसलं ऊन आहे. चला. ते म्हणजे मी यायच्यासाठी गाडी चालली. पुढे पळायला लागलेत का रे? तुला कळत नाही का रे? ते का आता येतील जाऊ. चला. ऊन तर बघा, ऊन एक नंबर ऊन आहे. एवढं कडक आहे ना. तर आता पोचलो रानात. मस्त बाकीवर बसलो, म्हणजे खाटावर बसलो इकडे मस्त झाडाखाली. मस्त एक झोप काढू इकडंच आरामात चिलमध्ये. व्यू एक नंबर. गावची हवा. मस्त एन्जॉय. आरामात चिलमध्ये एक झोप काढणार. मस्त आरामात. नंतर मग आंघोळ करणार. मस्त वारं सुटलं. थोडा सिनेरी. तर मित्रांनो, माझी आंघोळ सुद्धा झाली. माझा टाइमपास होत होता आणि आपला भाऊ लई दिवसांनी भेटला. कधी भेटत नाही. काय का भाऊ, किती दिवसाने आलास तू? मागच्या वर्षी भेटला होता सोडा रे. आज भेटतोस. मी काय बोलतोय, कशी चालली मग प्रॅक्टिस? मस्त आहे. आपला भाऊ म्हणजे तयारी करतोय पोलीस भरतीची. चालू आहे प्रयत्न. होईल, लवकरात लवकर होईल आणि ते तुम्हाला सुद्धा कळणार आहे. ते बघायला सुद्धा भेटणार तुम्हाला. जाऊ द्या. चला तर आम्ही आता टाइमपास करतो. जाऊयात कुठे. चलो.